जय शिवराय। संस्कार आणि सोपस्कार याच्यातला फरक काय? जे सहज बदलतात ते सोपस्कार असतात आणि जे कधीच बदलत नाही ते संस्कार असतात। शौर्य आणि चारित्र्य याचाही मेळ कधी बसत नाही, पण जगात संस्कारही पाहायला मिळतील, शौर्यही पाहायला मिळेल आणि चारित्र्यही पाहायला मिळेल अशा एकाच व्यक्तीच्या ठाई जगातला एकमेवा द्वितीय राजा जिथे शौर्य होतं, चारित्र्यही होतं, संस्कारही होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जगातल्या अनेक राजांचं चरित्र वाचण्यात आलं। आपल्या देशातलेही औरंगजेब असेल, शहाजहान असेल, टिपू सुलतान असेल, अनेक राजांचं चरित्र वाचण्यात आलं। प्रत्येक राजाच्या दरबारात कलावंती नाचत होती, बायांचा दरबार भरत होता, नाच गाण्याचा कार्यक्रम होत होता, कुंटन खाणे होते, जनान खाणे होते। पण जगातला असा एकमेव राजा आहे, तुमची आमची स्वाभिमानाने छाती फुगून येते, स्वाभिमानाने ऊर भरून येतो की जगातला असा एकमेव राजा होता की ज्याच्या दरबारात कलावंतीन कधीच नाचली नाही, ज्याच्या दरबारात कुंटन खाना नव्हता, जनान खाना नव्हता, प्रत्येक स्त्रीचा आदर होत होता। कारण छत्रपती हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते। ज्या तुकाराम महाराजांवर गावातल्या खळ लोकांनी मंबाजी भट्टाने बेआबरू करण्याकरता मंजिरी नावाची कलावंतीन पाठवली। तुकाराम महाराजांच्या चरित्रात बघा, जेव्हा तुकाराम महाराज विठ्ठल मंदिरात पांडुरंगासमोर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी म्हणून स्वर आवळत होते, भजन करत होते आणि मंजिरी आपल्या पावलांनी तिथं आली आणि तुकाराम महाराजांच्या पायावर लोटांगण घालू लागली आणि तुकाराम महाराजांना सांगू लागली, महाराज मला पत्नी म्हणून स्वीकारा। त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही, म्हटले मी तुम्हाला आवडते, मी भजन म्हणून दाखवू? आणि त्यावेळेस मंजिरीने भजन म्हणून दाखवलं। तुकाराम महाराज म्हणतात अप्रतिम म्हटले मी तुम्हाला आवडली? म्हटले जरूर आवडली। जगातली प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू माझ्या पांडुरंगाने निर्माण केलेली आहे, ती मला आवडतेच। म्हटले मग मला पत्नी म्हणून स्वीकारा। त्यावेळेस तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे। आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीला मंजिरीला आईचा दर्जा देणारे तुकाराम महाराजांचे शिष्य शिवाजी महाराज होते आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या दरबारात प्रत्येक स्त्रीचा सन्मान होत होता। अवघं 16 वर्षाचं वय राजांचं। राजे जेव्हा राजांच्या कानावर बातमी आली की राजाच्या पाटलाने एका अबला स्त्रीला बेआबरू केले, त्यावेळेस राजांनी फरमान सोडलं, त्या राजाच्या पाटलाला ओढत आणलं गेलं, राजांसमोर उभं केलं आणि त्यावेळेस राजांनी हुकूम केला, ज्या ठिकाणी बाईच्या पदराला हात घातला जातो त्याची कदर करू नका, याचा हातपाय कलम करा, चौरंग करा आणि रस्त्यात फेका। त्यावेळी जिजाबाई साहेब शिवरायांना सांगतात, शिवबा याला कडेलोट केलं पाहिजे होतं। त्यावेळेस ते 16 वर्षाचे मिसरूड न फुटलेले राजे म्हणतायत, आऊसाहेब याला कडेलोट केलं असतं तर हे प्रकरण इथं संपलं असतं, पण हा चौरंग करून रस्त्यात फेकला तर येणारा जाणारा प्रत्येक जण बघेल आणि स्वराज्यात कुणा अबला स्त्रीच्या पदराला हात घालण्याची हिम्मत कोणी करणार नाही। महान होते राजे, चारित्र्य संपन्न होते। तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस राजे दक्षिण दिग्विजयाला गेले आणि परत येत असताना बेलवाडीच्या ठाण्यावर ठाणेदारीण होती मलवा देसाई नावाची, त्या ठिकाणी एक दादाजी नावाच्या सरदाराने त्या ठाण्यावर हल्ला केला बेलवाडीच्या आणि काही दिवस झुंज चालल्यानंतर त्या मलवा देसाईला कैद केलं आणि त्यानंतर ती मलवा देसाई कैदेत आली, जेरबंद झाली। जेव्हा ती निघू लागली तेव्हा त्या सरदारांना विनंती करू लागली, माझं 6 महिन्याचं बाळ आहे, मला घेऊ द्या। आणि सोबत ते 6 महिन्याचं बाळ घेऊन राजांसमोर उभं करण्यात आलं। राजांसमोर उभं केल्यानंतर राजांनी आता त्या मलवा देसाईला वाटू लागलं की आता मला शिक्षा होणार, कडेलोट होणार, जेरबंद होणार, कैदेत टाकलं जाणार। पण नाही, राजांनी तिच्या हातातलं बाळ घेतलं आणि आपल्या मांडीवर घेतलं। सरदाराला खून केले की दुधाची वाटी आण म्हणून, मागून दुधाची वाटी आली आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या वाटीतून चमचने त्या बाळाला दूध पाजू लागले। त्या मलवा देसाईला, त्या ठाणेदारीला काही कळत नव्हतं हे काय चाललंय म्हणून, आणि तेवढ्यात त्या ठिकाणी ती ठाणेदारीने हात जोडून विनंती करू लागली की मला शिक्षा करा, माझ्या 6 महिन्याच्या या बाळाला शिक्षा करू नका, याला काही त्रास देऊ नका। त्यावेळेस शिवराय म्हटले, भाच्याला काही कोणी त्रास देत असतं का?
हा मांडीवर जो आहे तो माझा भाचा आहे आणि बहिणीचं घ्यायचं नसतं. त्या ठिकाणी सरदारांना सेनापतीला आदेश केला, या ठाणेदारींचं ठाणं परत करा आणि हा आमचा भाचा आहे, हे आमच्या भगिनी झाल्या आणि बहिणीचं घ्यायचं नसतं. उलट बहिणीला दिवाळीला, अक्षय तृतीयाला, सणासुदीला जोडून द्यायचं असतं. शेजारचा 10, 15, 20 गावांचा प्रदेश साडी चोळी बांगडीच्या प्रित्यर्थ ठाणेदारींना भेट द्या. केवढं राजांचं चारित्र्य, केवढा सन्मान. आणि याच राजांनी सुभेदाराची सून दरबारात आणली गेली. आबाजी सोंदो या सुभेदाराने जेव्हा त्या मुलांना हयाती या सरदाराची सुभेदाराची मुलगी, सुंदर रूपवान मुलगी समोर केली उभी, आणि त्या राजांनी त्या मुलीकडे पाहिलं आणि सांगू लागले, जर आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. त्या ठिकाणी त्या मुलीला, सुंदर स्त्रीला आईचा दर्जा देणारे राजे या महाराष्ट्रातले. ज्या ठिकाणी कोपर्डीसारखे, हिंगणघाट सारखे भयानक प्रकार घडतात, सकाळी वर्तमानपत्र उघडल्यावर बलात्काराच्या घटना दिसतात, त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या दरबारात उभी असलेली सुंदर स्त्री आई म्हणून परत करणारे राजे या महाराष्ट्रातले. त्या घटनेवरून इतिहासात काही वाद आहेत, काही म्हटले ही घटना घडलीच नाही. अहो, छत्रपतींचा इतिहास हा महासागर आहे. तिथे अनेक शंख शिपले आहेत, मोती आहेत. ज्याला जे गवसलं ते त्याने लिखाण केलं, इतिहासबद्ध केलं. जरी ही घटना वादातीत असेल, पण याच्यातली संकल्पना, याच्यातला हेतू किती पवित्र आहे की एक दरबारात असलेली स्त्री सन्मानाने आईचा दर्जा देऊन परत केली जाते. तो राजा या महाराष्ट्राचा. एवढं श्रेष्ठ चरित्र आमच्या राजांचं होतं. आणि म्हणून शाहिस्तेखान सुद्धा राजांच्या चरित्रावर अविश्वास दाखवत नाही. तुम्हाला माहित असेल, ज्यावेळेस शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी सकाळी जेव्हा सकाळ उजाडली आणि त्या शाहिस्तेखानाची बहीण धावत आली आणि शाहिस्तेखानाला सांगू लागली, भैया मेरी बेटी तुम्हारी भांजी लापता है. शाहिस्तेखान म्हणतो, शोध इकडे तिकडे कुठेतरी असेल. म्हणे सब जगह ढूंढा, कुठेच सापडत नाहीये. त्यावेळेस त्या शाहिस्तेखानाच्या बहिणीने संशय व्यक्त केला, कहीं शिवा के आदमी मेरी बेटी को उठा के तो नहीं ले गए. त्यावेळेस त्या शाहिस्तेखानाने बहिणीला सांगितलं, ऐसा नहीं हो सकता बहिना, शिवा के आदमी ऐसे नहीं कर सकते. आणि शायद ऐसा हुआ होगा, शिवा के आदमी शायद तुम्हारी बेटी को उठा के ले गए होंगे. तो मैं यकीन के साथ कहता हूं कि उस दरबार में तुम्हारी बेटी के बाल को भी कोई हाथ नहीं लगाएगा, क्योंकि वो शिवा का दरबार है. या इतक्या राजांच्या चरित्राबद्दल शत्रूने सुद्धा कौतुक करावं, तो राजा या महाराष्ट्राचा. आणि म्हणून या ठिकाणी जर छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून आपण गौरवत असू, जय शिवाजी जय भवानी म्हणून जर आपण राजांचा सन्मान करत असू, तरी अशा कोपर्डीसारख्या, हिंगणघाट सारख्या घटना बंद झाल्या पाहिजे. प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे जो स्वराज्यात होत होता. आणि म्हणून राजांच्या चरित्राप्रमाणे आपणही आपले चरित्र बनवूया. जय शिवराय. धन्यवाद.